रामकृष्ण हरी. राधे राधे. कसे आहेत तुम्ही? मस्त आहेत ना? व्हिडिओ बघा जा, लाईक करत जा. बघा 10 शब्दातून 4 शब्द तरी तुमच्या कामाला येतील. बघा माझे 10 शब्दातून 4 शब्द तरी कामाला येते ना, म्हणून तुम्ही व्हिडिओ बघा जा माझा. कसा मी पण बघा म्हणते ना, हे बघा एवढ्या रात्रीचं व्हिडिओ बनवते या. तर हे बघा तुम्ही बघितला तरच माझं, हे बघा माता बहिणींनो, माझं काहीतरी होईल, नाहीतर कसं होणार हो माझं. म्हणून हे बघा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जा, असा सरकून सरकून नका बघा जात जाऊ. हे बघा माता बहिणींनो, हे बघा प्रत्येकाच्या घरी हे बघा मुलं आहेत, मुली आहेत. म्हणजे कसं प्रत्येकाच्या घरी मुलं पण असतात, मुली पण असतात. बघा आपली पण मुलगी कोणाच्या घरी दिलेली असती, आपण पण हे बघा मुलगी आणलेली असती या. आता ती आणलेली मुलगी असती तर ती आपल्या मुलाची बायको असते समजा. मुलाची बायको तर ती आपण मुलगीच समजतात ना. त्याला आपण काय म्हणतो, बाई माझ्या 2 मुली आणि ही मुलगी. मग ती मुलगी एवढी संस्कारी असते, एवढी संस्कारी असते या. लग्न करून जाते, एवढं संस्कार चांगलं शिकवतात तिला. म्हणजे मायबाप असं शिकवून पाठवतात की बाई दिल्या घरी तू चांगलं राहा. कोणचे बी मायबाप तसेच सांगतात बघा, दिल्या घरी चांगलं राहा आणि घराचं स्वर्ग बनव. हे बघा कोणचे बी मायबाप असंच म्हणतात. कोणचे बी मायबाप म्हणतात की घराचं स्वर्ग बनव. आणि हे बघा कोणचे कोणचे मायबाप तर कसं एवढं सांगतात की आपली आई आणि आपली सासूबाई काहीच फरक नाही ठेवायचा, दोन्हीमध्ये काहीच फरक नाही ठेवायचा. तर बघा भांड्याला भांडं घरामध्ये लागत नाही. म्हणून आपण दुसऱ्यांच्या मुली आपण करून आणतो. आपला मुलगा आहे म्हणून आपण दुसऱ्यांच्या मुली करून आणतो. मग त्या मुली एवढं भारी आपल्या घरामध्ये राहतात, एवढं संस्कार त्या घेऊन येतात मायबापाच्या घरी येऊन. मग आपण त्यांना किती त्यांचं आदर करायला पाहिजे, लाडकोतीक करायला पाहिजे. त्यांना काय आहे नाही विचारायला पाहिजे. परी आता आपल्याकडं काय नसलं तर आपण काय विचारणार हो? आपण काय विचारणार? आपल्याकडं काय नसल्यावरच काय विचारणार? हा बाबा, आता आपण कसं मेहनतच करून खातो. त्याच्यामध्ये बी आपल्याला बघा त्यांना आपल्याला किती जपावं लागतं या. बाहेर असल्या कामावर असल्या आपण किती काळजी करतो. पाऊस आला, पाणी आलं, आपण किती काळजी करतो त्यांची. आपल्याला वाटतं की आपल्या लेकीसारखे आहेत. कामाला गेल्या तर त्याने टायमाला घरी यावा. घरात आहे बघा, घरात कसं लहान लेकरं असते, तर आपल्या लेकरा बाळामध्ये आपण असलं तर लेकरा बाळाला कसं बरं वाटते जरा. लेकराची आई दिवसभर कामाला जाते या. तर मग लेकरांना वाटतं ना, आई आमची आत्ता तरी आमच्यापाशी पाहिजे, आता तरी आई आमची आमच्यापाशी पाहिजे. प्रत्येक लेकराला वाटतं बघा. आता आपण एवढा जीव लावतो या लेकराला, एवढा जीव लावतो आपण त्या लेकराला. किती बरं आपले लेकरं. आता तुमची बात तर अलग राहिली, पण यात समजा आपले लेकरं आम्ही वयस्कर आहे समजा. आता आमचे लेकरं कसे मोठे आहेत. आता मोठे लेकरं काय असेच झाले का बरं? मोठे लेकरं किती बरं त्याला आपण किती मेहनत करतो त्या लेकरांसाठी. आपण किती मेहनत करतो, किती आपण त्यांच्यासाठी स्वप्न बघतो. आपल्या लेकरांसाठी शाळा शिकते, मोठे होते, आपण त्यांच्या जीवावर चार चार दिवस बसून खाऊ, आराम खाऊ, हाऊस करू, अरमान करू. आणि तेच लेकरं जर मोठं होऊन जर मायबापाची नाही इज्जत केली तर मायबापाला किती त्रास होते. लहानाचे मोठं आपण लेकरं करतो, आपण त्या लेकराचं काय एक करत नाही. आणि तेच लेकरं मोठं होऊन जर आपली इज्जत नाही केली, आपल्या संग नीट नाही बोललं, तर आपल्याला किती खराब वाटन तुम्ही सांगा बरं? किती खराब वाटन. तर मग बघा दिल्या घरी पोरगी आपण देतो, दिल्या घरी मुलगी देतो, तर आपण त्या मुलीला संस्कार देऊनच पाठवतो ना. मग त्यांना लेकरं होते, बाळ होते. आता आम्ही कसे केले लहानाचे मोठे लेकरं, तुम्ही कसे केले, ह्याने कसे केले, आम्ही कसे केले लहानाचे मोठे लेकरं. मग आता त्या लहानाचे मोठे लेकरं करायला काही जीव थोडा आटतं का हो? त्या लेकराला लहानाचं मोठं करायला किती वेळ जाते, किती जड दिवस जातात. आणि ते दिवस कुठं जातात ते पण कळत नाहीत. आणि ते लहानाचे मोठे होतात ते पण कळत नाही. परी किती त्या लेकरांसाठी आपल्याला किती धक्के खावं लागतात. लहानाचं मोठं लेकरू कराय काय जन्माल्या काय याला लागत नाही, कामाला लागत नाही जन्माल्या.
लेकरं म्हणतात आजकालचे, काय केले आमच्यासाठी, काय केले आमच्यासाठी, असं म्हणतात ना मोठं होऊन. त्या लेकरासाठी आपण कोणचा कोणचा हिसाब मांडून ठेवला आहे तुम्ही सांगा. आपण कोणचा कोणचा हिसाब मांडून ठेवला आहे. आपण तर हे बघा, आपण आपलं कर्तव्य होतं ते आपण कर्तव्य पार पाडलं. मग आपण काय हिसाब मांडून ठेवला आहे का? नाही ठेवला ना हिसाब मांडून. आपण त्या लेकरासाठी रात्रात जागला असतो, रात्र त्यांच्यासाठी नेत्राचा दिवा केला असन, हाताचा पाळणा केला असन. त्या लेकरासाठी काय एक केलं नाही आपण, तुम्ही सांगा. आणि ते लेकरं मोठे होऊन किती आपल्याला प्रश्न विचारतात, हिसाब विचारतात. काय काय हिसाब सांगायचा त्यांना तुम्ही सांगा. आपण जर त्यांना जर त्याने जर आपल्याला हिसाब विचारला तर आपण कोणचा कोणचा हिसाब सांगणार आहेत, कोणचा कोणचा हिसाब आपण सांगणार आहे तुम्ही सांगा. मायबापाचा हिसाब कोणीच लावणार नाही. मायबापाचा हिसाब कोणीच लावणार नाही. असे असतात मायबाप. मायबापाचा हिसाब कोणीच लावणार नाही. ते मायबाप आहेत. मायबापाने कधी हिसाब नाही मांडून ठेवलेला तुम्हाला. तुम्ही मोठं होऊन मायबापाला विचारतात की मी एवढे पैसे दिले, मी तेवढे पैसे दिले, ते पैसे काय केले. मग कुठून आता माणूस काय एक आणत नाही तुम्ही सांगा बरं. ते तर हिसाब देऊ आपण. पालकाची भाजी आणली, मेथीची भाजी आणली, कांद्याची पात आणली, लसूण आणला, कांदे आणले, बटाटे आणले, वांगे आणले, टमाटे आणले, गवार आणले, भेंडी आणली. आपण तर ते हिसाब सांगणार नाही, हिसाब सांगणार ना. परी तुम्हाला जर आम्ही जर तुम्हाला विचारलं की आमचा हिसाब द्या, त्या टायमाला तुम्हाला कसं होईल तुम्ही सांगा ना. त्या टायमाला तुम्ही काय करणार, कोणता हिसाब देणार तुम्ही मायबापाला, कोणता हिसाब मायबापाला देणार तुम्ही सांगा ना. म्हणून मुलांनो, हे बघा, मोठं झालात ना, आनंदाची बात आहे, आनंदाची. कसं मोठं तर व्हायलाच पाहिजे लेकराने. मोठं व्हायला पाहिजे, वयाला यायला पाहिजे, लग्न व्हायला पाहिजे, बायको चांगली भेटायला पाहिजे, सगळं चांगलं भेटायला पाहिजे, हाय का नाही. आणि मायबाप तीच अपेक्षा करतात. मायबाप तीच अपेक्षा करतात. आणि तुम्हाला चांगल्या मुली बी दिल्यात ना, चांगल्या मुली दिल्यात. चांगलं राहावा, चांगलं खावा, ऐश करा, आराम करा, सगळं करा, सगळं करा तुम्ही. प्रेम मायबापाशी पंगा कधी घेऊ नका. मायबापाचे उपकार कधीच फेडणार नाहीत तुम्ही मुलांनो. मायबापाचे उपकार तुमच्याच्याने कधीच फेडणार नाही होणार. म्हणून बघा, त्या कुंडलिकासारखी लय उशीर करू नका. कुंडलिकासारखा उशीर लय करू नका. बघा, मायबापाने किती तुमच्यासाठी केलेलं असते. तुम्हाला हिसाब कोणचा द्यायला जमणार नाही. कुंडलिखाने नंतर त्याला कळलं, कुंडलिखाला नंतर कळलं की मायबाप म्हणजे बघा, एक जलपरी होती, एक पाण्याची परी होती, आणि एक झाडूची परी होती. एक पाण्याची परी होती, एक झाडूची परी होती, आणि एक असं अंगण पुसायची परी होती. तर मग बघा, हे कुंडलिका बायकोला घेऊन घोड्यावर टाक 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 कडक टाक कडक टाक कडक टाक कडक टाक कडक करत कोण गेला, कुंडलिका गेला एका आश्रमामध्ये. तर तिथं बायकोला घेऊन मस्त एका झोपडीमध्ये जाऊन, म्हणजे कौलाचं घर, त्याच्यामध्ये जाऊन झोपला कुंडलिका, बायको आणि ते. आणि बाहेर पाचला ते पाणी परी आली, झाडू परी आली, पोचा परी आली, आणि खरा 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 कोण झाडू मारते, कोण पाणी टाकते, त्याच्यात चिखल माती जमा झालाय, कोण चिखल काढतंय, कुणी ते असं 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 पुसून घेतंय. बघा ना कसं असते मुलांनो. कोण होत्या त्या पर्या होत्या. पाण्यातली एक होती, झाडूची एक होती, आणि एक चिखल माती साफ करणारी होती. आणि मग ह्याला जाग आला, म्हणला कसला जाग यायला,
कसला आवाज यायलाय म्हणला, आम्हाला काय झोपू देत आहे का नाही. म्हणून खिडकीतून त्या झोपडीच्या कौलाच्या घरातून खिडकीतून ते बघतोय असं करून. तर त्या तिघीजणी म्हणतो, एवढ्या पर्या आहेत भारी भारी, आणि मित्र बायकोला घेऊन इथं झोपले. एवढ्या भारी भारी पर्या या चिखला मातीत झाडू मारायल्यात आणि पाणी भरायल्यात, पाणी टाकायल्यात, धुवायल्यात, धायल्यात. कोण आहेत ह्या एवढ्या सुंदर सुंदर, कोण आहेत ह्या. तर मग येतो तिकडं, त्याला काही झोप नाही लागत. येतो तिकडं, जातो म्हणतो, तुम्ही एवढ्या सुंदर आहेत, चिखला मातीमध्ये काय करायला लागलात तुम्ही. झाडू मारताय, अंगण साफ करताय, झाडू मारताय, अंगण साफ करताय, तुम्ही कोण आहेत आणि एवढ्या सुंदर आहेत तुम्ही, असे कामं करायला लागलात. म्हणल्या, आम्ही नाही का पाण्याची परी आहे, झाडूची परी आहे, आणि असं अग्निपरी असं काहीतरी सांगितलं. 3 पर्यांनी स्वतःची नावं. आणि म्हणली आम्ही हे असं कामं करतोच म्हणल्या. कुठं साफसफाई, कुठं काही, आणि कुठं बी. आणि लक्ष्मी असती ना म्हणले, लक्ष्मी कुणाच्या बी आम्ही 2-4 जणी आहेत बहिणी. लक्ष्मी आहे ना, प्रत्येक घरी रात्रीचं जाती या. प्रत्येक घरी कोणाचं भांडे दिसले तिथून तोंड मोडून जाती, अशी करून जाती. म्हणती एवढी घाण, कोणाचे भांडे पडलेले असतात किचनमध्ये, एवढी घाण. कोणाचं झाडू मारायचं असतंय, एवढी घाण. कोणाचं अंगण साफ करायचं असतंय, एवढी घाण. कुठं थांबत नाही. आणि जिथं देवपूजा करते ना एक मुलगी, तिथं जाऊन थांबती या. असं असते बघा लक्ष्मी. मग ते सांगत होता आणि म्हणल्या, आपले मायबाप आहेत ना, कोणत्या देवाला नका जाऊ, धर्माला नका जाऊ, तुमच्या मायबापाची तुम्ही सेवा करा. तुमच्या मायबापाची, आम्ही आमच्या मायबापाची भरपूर सेवा केली, आम्हाला तेच फळ भेटले. तर तुला जर मायबापा असले तर तू मायबापाची सेवा कर. पंढरीला जाऊ नको, आळंदीला जाऊ नको, काशीला जाऊ नको, मथुराला जाऊ नको, तू कुठंच जाऊ नको. प्रेम मायबापाची सेवा ती परमेश्वराची सेवा. मान्य आहे का तुला. तिथून जी उठला रे बाबा ते वाघ, असा पळायलाय. बायको म्हणती, अहो काय झालं, एवढ्या पहाटे उठलात, काय झालं तुम्हाला. बायको म्हणती, अहो काय झालं तुम्हाला, एवढ्या पहाटे उठलात, काय झालं तुम्हाला. तर ते म्हणतोय, ते बोलतच नाही, असा पळतोय. ती म्हणती, बाई माझ्या मालकाला काय झालं म्हणून ती पळत जाती या मागं. तर ते काहीच बायकोला बघत नाही. एवढे बायकोसाठी मायबापाचे त्याने हाल केले. कुंडलिकाने बायकोसाठी मायबापाचे हाल केले बघा ना. आणि त्या मायबापासाठी रानवून काट्या कोपाट्यात चिखला मातीत पळायला लागला. आणि जाऊन चरण धरले मायबापाचे, चरण धरले मायबापाचे. म्हणलं मला काय नको हो या जगामध्ये, मला काहीच नको, फक्त मायबाप पाहिजेत म्हणला. मला जेवढी होईन तेवढी तुमची सेवा करू द्या, मला. काय झालं बाळा, काय झालं, आम्ही तुला माफ केले. असे मायबाप असतात बघा. लेकराने किती बी गुन्हा केला तरी लेकराने किती बी गुन्हा केला तरी मायबाप माफ करतात. तरी देव नाही माफ करत बरं का मुलांनो. देव नाही माफ करत, देव नाही माफ करत. तुम्ही हे बघा, देवापासून संभळून राहावा. सगळे माफ करते, देव नाही माफ करणार. असं असते बघा मुलांनो, देव नाही माफ करणार तुम्हाला. रामकृष्ण हरी. पायाला माझ्या कळ लागली हो मुलींनो, पायाला माझ्या कळ लागली. देव माफ कधी करणार नाही मुलींनो. देवाला भ्या, कुणाला भिवू नका, परी देवाला भ्या. आणि देवाचं हे बघा, तुम्हाला देवापाशी जायचं आहे ना, तर चांगलं कर्म घेऊन जावा. वाईट कर्म नको रे बाबा. रामकृष्ण हरी. वाईट कर्म नको रे बाबा.
रामकृष्ण हरी. चांगलं कर्म घेऊन जावा, आपल्याला बार बार जन्म येत नाही. आणि जेवढी आहे ना तेवढी मायबापाची सेवा करा. मायबापाला कधी दुखवू नका हो मायबापाला कधी. मायबापांनी लय केलेलं असते तुमच्यासाठी, लय केलेलं असते. रात दिवस तुमची सेवा केलेली असती. तशी आता तुमचा टाइम, तुमची सेवा करायचा आता वेळ आलेली आहे. तुम्ही मायबापाची सेवा करा, तुम्हाला नक्कीच मेवा भेटन. हे बघा, तसं मायबापाची सेवा करा, नक्कीच तुम्हाला मेवा भेटन. बघा मुलींनो, हे बघा, जेवढे बी मायबापाची सेवा करताना तेवढं हे बघा जिंदगीत तुमच्या खुशी येईन. बघा, तुमचे बिघडलेले कामं बनतात. असा मायबापाचा आशीर्वाद असते दोन्ही हाताचा. देवाचा कसा आपल्या डोक्यावर दोन हाताचा आशीर्वाद असते. देवाचा आशीर्वाद का असते? आपण जर पुण्य केलेलं असलं तर देवाचा आशीर्वाद असते. आपण जर असं तसं जर कुणाची नाही विजत करता आपण वागत असलात ना, मग हे बघा देवापुढं ती पण नाही आहे. तुम्ही जर चांगलं राहिलात तर देव तुम्हाला माफ करत. आणि तुम्ही जर हे बघा तुमच्या मनाची मनमर्जी केली ना तर देव तुम्हाला कधीच माफ नाही करत. मायबाप माफ करतील तुमचे, मायबाप माफ करतील. पण देव माफ करणार नाही मुलींनो. असे मायबाप असतात बघा मुलींनो. म्हणून नाही का, जेवढं बी होईल ना तेवढं तुम्ही मायबापाची सेवा करा. मायबापाच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना. देव म्हणतं माझी सेवा नाही केलीस तरी चालन, परी मायबापाची सेवा कर. असं असतं बघा. देव पण सांगतो तसंच आपल्याला. हे बघा, देवाच्या वचनावर चाललं ना तर आपल्याला कधीच कुठं काय कमी नाही पडणार. हे बघा, एवढ्या रात्रीचं मी येडो करायला लागले मुलींनो. एवढ्या रात्रीचं मी येडो करायला. टाईम बघा. आणि तरी माझे येडो कोणी बघत नाही आहे. काय सांगायचं. देवा परमेश्वरा बुद्धी दे रे बाबा सगळ्यांना. देवासारखं धावून येऊ दे माझा येडो बघायला. माझा येडो व्हायरल होऊ दे. आणि होईनच. माझा देवा परमेश्वरावर विश्वास आहे. माझं येडो हळूहळू आत्ताच सगळ्यांना हसायला येत असन, परी माझे येडो नक्कीच व्हायरल होते. रामकृष्ण हरी मुलींनो. रामकृष्ण हरी मुलींनो. माझे येडो नक्कीच व्हायरल होते. नक्कीच मला देवावर विश्वास आहे. आज जरी माझे येडो कोणी बघत नसले तर हे बघा एक ना एक दिवस माझे येडो नक्कीच बघते ना. हे बघा, देवापाशी उशीर या परी अंधेर नाही आहे. असं असतं बघा मुलांनो. नक्कीच माझे येडो बघते बघा. एक ना एक दिवस माझी याद येईन सगळ्यांना. देव पाठवून देईन सगळ्यांना की जावा तिचे येडो खाली येतं. मुलींनो जावा, रंजना ताईचे येडो खाली येतं. जा बघा ते येडो. देव एक दिवस आता असं म्हणेन आणि माझे येडो व्हायरल होते ना बघा. एक ना एक दिवस नक्कीच होते ना. मला देवावर विश्वास आहे. देवावर नक्कीच बघा. खरंच मी विश्वास करते देवावर. आणि ज्याच्या घरी बी मायबाप आहेत ना त्यांनी हे बघा नक्कीच तुमच्या आईबापाची सेवा करा. देव परमेश्वर तुमचं नक्कीच भलं करण. मायबापाची सेवेमध्ये एवढं ताकद आहे ना मुलींनो. एवढी ताकद आहे ना मायबापाच्या सेवेमध्ये. आता काय सांगायचं तुम्हाला. ज्याच्याकडे मायबाप आहेत त्याला नको वाटते तर, आणि ज्याच्याकडे नाहीत त्याला असं वाटते तर. आहे का नाही मुलींनो. रामकृष्ण हरी. ज्याला मायबाप नाही ते मायबापासाठी रडतात, आणि ज्याला मायबाप आहे ती मायबाप नको वाटतात. ज्याच्या घरात वयस्कर माणूस आहे तर त्यांना वयस्कर माणूस नको वाटते. त्या वयस्कर माणसाने कुठं जायचं हो तुम्ही सांगा बरं. त्या वयस्कर माणसाने कुठं जायचं तुम्ही सांगा. किती बी राग आला ना काय झालं तरी तिथंच बसता हो ते वयस्कर माणूस. का तर जीव अटकलेला असते सगळ्यामध्ये. परी सगळ्यांना कुठं वाटतं जीव अटकलाय म्हणून. सगळ्यांना नाही वाटत ना. रामकृष्ण हरी मुलांनो. रामकृष्ण हरी. सदैव खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी. खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.
मायबापाची सेवा करा. मायबापाच्या सेवेमध्ये लई ताकद आहे बघा, भरपूर ताकद आहे. तुम्ही बघा, करून बघा, नंतर मला कमेंट करून सांगा. हे बघा किती आपल्याला जीव लावलेला असते. कुठं बाहेर गेलं तर अहो किती त्या लेकराचं वाट बघते आई. त्या लेकराची किती वाट बघते आई. लेकरू माझं कधी घरात येईल, लेकरू माझं कधी घरात येईल. घरात येऊस तर त्या आईचं मन धडधड 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 करताय. अशी आई असते बघा मुलांनो. ज्याच्या बी घरी आई आहे ना, तर आईची राळघाल करू नका मुलांनो, मुलींनो. आईची राळघाल करू नका. आई म्हणजे हे बघा, आईची सेवा करताना तर हे बघा देवाची सेवा केल्यासारखं आहे बघा. परी आता ज्याला कळन त्याला ठीक आहे ना. आता त्याला कळा ना तर आपण काय करायचो. आता ज्याचं कर्म त्याच्याबरोबर. सदाही खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा. मायबापाची सेवा करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. मायबापाला घासातला घास खाऊ घाला. कुठं खाऊ वाटतो त्या म्हाताऱ्या माणसाला, कुठं खाऊ वाटते. हे बघा दात नसतात बरोबर, त्यामुळं खायला येत नाहीये. म्हणून बघा आईची काळजी घ्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आईची हे बघा काळजी घ्या. आई हे ना आपली, हे बघा देव आणि आई बापामध्ये काहीच फरक नाही, काहीच फरक नाही. ज्याच्याकडे बी आई आहे ना ते नशीबवान आहे. जे बी आईला सांभाळत आहे ना ते नशीबवान आहे. नशीबवानच म्हणायला पाहिजे ना, आहे का नाही. नशीबवानच म्हणायला पाहिजे. आणि ते म्हातारा माणूस घरात असलेलं किती आशीर्वाद देत आहे, किती आशीर्वाद देत आहे, किती आशीर्वाद देत आहे, किती देते आशीर्वाद. पण आता ते कळणाऱ्याला आहे. आता ज्याला नाही कळत ते आपण कसं सांगायचो, आपण कसं सांगायचं. म्हणून हे बघा जे आहे ते बरं आहे म्हणायचं आणि चालायचं. पण आईला विसरायचं नाही. आईला विसरू नका तुम्ही. नाही तर तुम्हाला वाटतं बघा, तुमचं जर कोणी आलं, तुमचे कोणचे पाहुणे आले, तुमच्या सासरवाडीचे आले, किंवा तुमचे दोस्त मित्र आले, किंवा अजून तुमच्यापेक्षा मोठ्या घराण्यातले आले, त्यांची तुम्ही एवढी सेवा करताय. किती सेवा करताय बरं. ते तुम्हाला काय देऊन जातात. ते आईनं दिलं नाही तुम्हाला. हां, आई हे बघा स्वतः उपाशी मरती, स्वतः खात नाही, परी त्या लेकराचं पोट भरवती या. त्या लेकराला म्हणते खा बाळा तू खा, मी खाल्ले या. अशी आई असती बघा मुलांना, अशी आई असती या. पाहुणे रावणे येतात, खाऊन जातात, नावं ठेवतात. हे तर आहे तुमच्यात आहेत. मस्त मटके मारू मारू खातात, मटके मारू मारू खातात. लय भाजी भारी झाली हो म्हणून म्हणून खातात. आणि नंतर तुमची किती निंदा करतात ते तुम्हाला माहिती आहे का. अहो गोरगरीब, तुमच्या जर बहिणी असल्या गोरगरीब, तुमचा भाऊ असला गोरगरीब तुमच्या घरी आलं तर तुम्ही त्यांची सेवा करा ना. ते तुम्हाला एवढा मोठा आशीर्वाद देऊन जातात. तुमचा भाऊ असला, भाऊ म्हणेन की माझ्या भावाने माझी काय सेवा केली. तुमची बहीण असली तर बहीण म्हणेन इकडं आजूबाजूवाल्यांना काय माझ्या भावाने भाऊजाईने सेवा केली. बघा हेच कर्म मोठं आहे, हेच कर्म मोठं आहे. ह्यापेक्षा कोणचंच कर्म मोठं नाही आहे. जेवढं बी हे बघा गरीब आहे त्याला तुम्ही करा. मोठ्याला करून तुमची कधी बी नासाडीच करून जाते. मोठ्याला जे करतात ना तुम्ही, तुमच्याकडले पैसा आहे ना, पैसा आहे, गरिबाची हेडाळणी करताय तुम्ही. गरीब आला तर आला काय आणि गेला काय. आणि मोठ्या घरचा पाहुणा आला की त्याच्या गाडीला बघू बघू पाय तुटूस तर पळताय. त्याच्या गाडीपर्यंत काय घेऊन आलेला असतं होते. एवढं मोठं आणलेलं असते का गड्डा, त्याच्यासाठी पळताय. कशासाठी पळताय हो. उद्या तुमच्याकडं नसलं तर तेच लोक तुम्हाला विचारणार नाहीत. पण हे तुमच्या गरीब बहिणी भाऊ आहेत ना ते विचारते तुम्हाला. परी हे बघा तुम्हाला, आणि तुम्हाला पण सांगते आणि ह्यांना पण सांगते, जे बी गरीब भाऊ असला ना, गरीब बहीण असली ना, गरीब तुझ्या नात्यातले रे बाबा, तुझ्या नात्यातले, बायकोच्या नात्यातलं नाही सांगत मी. तुझ्या नात्यातले तुझ्या कामाला येते. परत तुझ्या बायकोच्या नात्यातले
कोणी नाही कामाला येणार. खाऊस तर तुझ्या बायकोच्या नात्यातले आहेत रे बाबा. मुलायनू, तुझं खायला भेटतंय म्हणून तुझी वाहवा करतात. तुझं खायला नाही भेटू दे ना, त्या टायमाला बघ तू जावा जावा करते न जावा जावा. तुझं खायला भेटतंय म्हणून यावा यावा करतात, हवा हवा करतात. आणि ज्या टायमाला तुझ्याकडं खायला भेटायला गेलं ना, त्या टायमाला म्हणणार जावा जावा. असं असते मुलांनो प्रत्येकाचं. हो, मी तुमचंच नाही सांगत हो, नाही तुमचं सांगत हो, नाही ह्यांचं सांगत, मी सगळ्यांचं सांगते. सगळ्यांचं सांगते मी, सगळ्यांचं एक रीत सांगते, रीत सांगते. हे बघा, माझं तर हे बघा, भाऊ माझ्या काळजाचे तुकडे आहेत, भाषे माझ्या काळजाचे तुकडे आहेत, भाषा माझ्या काळजाचे तुकडे आहेत, भावजाया माझ्या काळजाचे तुकडे आहेत. माझी तर एवढी सेवा करतात. परी मी प्रत्येकाचं सांगते हो. बहीण माझी गेलं तर कुठं ठो कुठं नाही करते. एक बहीण तर माझी भोळी साळी आहे. हाय एका बहिणीचं माझ्या चांगलं आहे, पैसा पाण्यावाली आहे, नोकरी पाणी आहे. भावाला माझ्या एका भावाला नोकरी पाणी आहे, लेकरं राजाचं गज झाले, चांगलं आहे. ते लेकरं तर मला म्हणतात आत्या तुम्ही आलात ना, आम्हाला एवढं मोठं वाटलं की तुम्ही आलात. माझ्या भाषेत तर असे म्हणतात. आणि माझे भावजाय पण, माझ्या भावजाय तर मला असं पाची पकवान खाऊ घातल्याने घालतात. माझं मन ओळखीतात, मला काय पाहिजे काय नाही, परी मलाच खाऊ वाटत नाही, मलाच खाऊ वाटत नाही मुलीनं. नाही तर माझं गुणगुत सगळं भारी आहे. पण मी जगाची रीत सांगते बघा, ज्याच्याकडे बी आई आहे ना, त्याला पर्क करू नका, जवळ करा, त्याला घासातला घास खाऊ घाला. आणि जे श्रीमंत आहेत ना, श्रीमंत तुम्ही आहेत ना, मोठे मोठे श्रीमंत लोक, गाडी बंगले शेती पोती, त्यांचं सांगते मी. तुमच्याकडे जर बहिणी येत गोरगरीब बहीण असली ना, तर तिची उठबस करा, तिला काय पाहिजे काय नाही विचारा. त्या भोळ्या बहिणीला विचारा की ताई तुला काय पाहिजे ग. बरं विचारू नका होती, तुम्हाला म्हणणार बाळा काय नको मला, तू सुखी राहा, ती म्हणणार. बरं तिला पण आजूबाजूवाले विचारतात ना, तुझा भाऊ श्रीमंत आहे, तुझ्या भावाने काय केलं, मग ती काय सांगन जाऊन, काय सांगन, तोंड लपून बसन का कोपऱ्यामध्ये. बघा श्रीमंत लोक सासरवाडीच्या लोकांना एवढं करतात, एवढं करतात, एवढं करतात, एवढं करतात, एवढं करतात. आणि स्वतःच्या बहिणी असतात, भाऊ असतात, भाषा असतात, त्यांना कधी काय करणार नाहीत. परी सासरवाडीच्या मेवणे येऊ द्या, सासू सासरे येऊ द्या, मेवण्यांचे लेकरं येऊ द्या, मेवणींचे लेकरं येऊ द्या, त्यांना भरपूर करतात. 5-5, 6-6 हजाराचे कपडे करतात, हातामध्ये 1000-1000, 2-2 हजार घालतात, घरातलं राशन काढून देतात. पण ते तुमचं कधीच नाव नाही घेणार. त्या तुमच्या गरीब बहिणीला तेवढं दिलं ना, तेवढी सेवा केली ना गरीब बहिणीची, अहो ती उड्या मारत जाईना, एवढा मोठा आशीर्वाद देईन, एवढा मोठा आशीर्वाद देईन. असं असतं मुलींनो, मुलांनो, माता बहिणींनो. मी प्रत्येकाचं सांगायले, माझं नाही सांगायले. नाही तर उगाच कोणी माझ्याने ऐकलं तर गलत फॅमिली करून घेते. माझ्या भावंडायनो, माझ्या गणागोतायनो, कधी तुमच्यावर मी कधीच बोलणार नाही. माझं गुणगत एवढं भारी आहे. पण मी प्रत्येकाचं सांगते हो, मोठ्या मोठ्या श्रीमंतांचं सांगते बघा, असं करतात. स्वतःच्या आईला पण ओळखत नाहीत, स्वतःच्या बहिणीला ओळखत नाही, स्वतःच्या भावाला ओळखत नाही. म्हणजे जे बी त्या मुलाचं बहीण असू द्या, आई असू द्या, बाप असू द्या, घरचं नेंबर कोणी बी असू द्या, त्याला ते इज्जत देत नाही. सासरवाडीच्या लोकांना तोंडावर पडूस तर पळत येतं त्या गाडीपर्यंत, आणि ते तर काही घेऊन पण येत नाहीत. आणि गोरगरीब तरी हे बघा घेऊन जात असन त्यांच्या घरी. हे बघा उदार पादार करून गाडी भाडं, याजानी ब्याजानी पैसा, भावाच्या घरी जायचे, भाषेकडे जायचे म्हणून ते नटू नटू करतया. आणि तिथं गेलं तर त्या गरीब बहिणीला किंवा गरीब भावाला इज्जत भेटत नाही. आलं काय आणि गेलं काय असं करतात हो.
लई जागेवर बघितलंय मी, कामं केलेले आहेत ना असे बरेच जागेवर, म्हणून मला माहिती चाललं लय मोठा इडो झालाय. एक तर कोणी इडो आपलं बघत नाही एवढं मोठं इडो आहे म्हणून, आणि मी केला एवढा मोठा इडो. रामकृष्ण हरी मुलींनो, रामकृष्ण हरी. चला हे असंच होतंय बघा, लांब हात लांबावं लागते बघा.